नमस्कार. मी रिसर्च ॲनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं प्रॉफिट युनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर बघूया उद्या मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकते आणि आज मार्केटमध्ये काय झालं, लाईव्ह ट्रेडमध्ये आपण काय ट्रेड केला होता आणि आज काय झालं मार्केटमध्ये. तर लेट स्टार्ट विथ निफ्टीसोबत आपलं डिस्कशन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मार्केट जे आहे ते ओपन झालं गॅप डाऊन. तर गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर 100 पॉईंट्स गॅप डाऊन ओपन झालं होतं मार्केट आणि इथे एक बॉलिंजर बँड कॅन्डल अलर्ट कॅन्डल पण बनली होती. तर सगळ्यात पहिले मार्केट झालं गॅप डाऊन ओपन झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले डायरेक्टली आपण सेल करत नसतो. एक प्रॉफिट बुकिंग आली, मार्केट थोडं वर आलं, नंतर वापस मार्केट खाली आलं. इथे मार्केटने ब्रेक केला 23,350 360 ब्रेक केला खालच्या साईडला आणि नंतर आपण एक्सपेक्ट केलं होतं की आता इथून ब्रेक केल्याच्या नंतर मार्केट खाली जाईल 300पर्यंत. तर आपण एक सेल साईडचा ट्रेड प्लॅन केला होता, पण मार्केटने वापस एक बाउन्स दिला आणि आपला स्टॉप लॉस हिट झाला. तर आपण कुठेतरी एक 380 370च्या जवळपास सेल केला होता. तिथून 30-40 पॉईंटच खाली गेलं. 350पर्यंत टार्गेट भेटला, पण वापस रिव्हर्सल झाला आणि आपला 410ला आपण स्टॉप लॉस लावला होता. 410चा स्टॉप लॉस हिट झाला आपला 20-30 पॉईंटचा. त्याच्यानंतर मार्केटनी जी सकाळी फर्स्ट 15 मिनिटमध्ये रेंज बनवला होता 23,438 पासून 23,350, तर या रेंजच्या मधातून जेव्हा मार्केट बाहेर निघालं 438 ब्रेक केला तेव्हा मार्केटमध्ये एक वरच्या साईडला मुवमेंट झालं, पण आपण इंटरेस्टेड नव्हतो बाय साईडला ट्रेड करण्यामध्ये. याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं होतं की बाय साईडला आपण काय इंटरेस्टेड नाही आहे ट्रेड करण्यामध्ये, कारण खूप टाईमपासून मल्टिपल टाईमपासून जे मार्केट आहे इथेच मुवमेंट करत आहे. तर 23,500 23,400 600 या रेंजच्या मधात जे आहे मार्केट कंटिन्यू मुवमेंट करत आहे. तर फक्त आत्ताच नाही, आपण थोडंसं मागे पण जाऊ 15 मिनिट चार्टमध्ये बघूया. तर यस, बघू शकता तुम्ही की इथे जे आहे कंटिन्युअसली मार्केट याच रेंजमध्ये मुवमेंट करत आहे. तर या रेंजमध्ये एक नो ट्रेड झोन आहे की मार्केट जर या रेंजमध्ये ट्रेड करत असेल तर तिथे आपण ट्रेड नाही करू शकत. मार्केट वरती पण जाईल, खालती पण जाईल. त्याच्यामुळे आपण जो आहे बाय साईडचा ट्रेड अवॉइड केला आणि बाय साईडचा ट्रेड केला नाही, कारण हे जे एरिया आहे हा फुल कन्फ्युजन एरिया आहे. आज आपण सेल पण प्लॅन का केला होता, कारण या कन्फ्युजन एरियाच्या बाहेर मार्केट निघालं होतं. म्हणजे मार्केट कंटिन्युअस एक रेंजमध्ये ट्रेड करत होतं, तर या रेंजच्या बाहेर मार्केट निघालं म्हणून आपण सेल साईडचा ट्रेड प्लॅन केला होता. पण मार्केटने आपला स्टॉप लॉस हिट केला, 20-30 पॉईंटचा स्टॉप लॉस होता तो हिट केला आणि वापस मार्केट या रेंजमध्ये आला. तर आता आपण वापस जोपर्यंत रेंज ब्रेक करत नाही तोपर्यंत ट्रेड करू शकत नाही. आता 23,537 चालू आहे मार्केट, तर एकदम रेंजच्या मधात येऊन ट्रेड करत आहे. तर वरती 670, खाली 23,400, जोपर्यंत हे लेवल वापस ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याकडे ट्रेड नाही आहे. मार्केट निफ्टी जे आहे ते नो ट्रेड झोनमध्ये आहे. तर जेव्हा पण ब्रेक करेल, आता 1-2 दिवस मला वाटत नाही, एक दिवस अजून याच्या मधातच राहील. एक्सपायरीच्या जवळपास चांगला चान्स आहे की हा एक तर लो किंवा हाय ब्रेक करेल आणि तिथे आपल्याला एक मोमेंटम ट्रेड बघायला मिळेल. तर उद्यासाठी मी सांगेल की निफ्टीला अवॉइड करा. एकदम सेंटरमध्ये ट्रेड करताय, नो ट्रेड झोनमध्ये ट्रेड करताय तर फक्त व्होलॅटिलिटी बनवू शकते. तर उद्यासाठी निफ्टी अवॉइड करा. निफ्टीमध्ये काही खास असा ट्रेड दिसत नाही आहे, नो ट्रेड झोनमध्ये चालू आहे निफ्टी. बँक निफ्टी बघूया आपण. बँक निफ्टी पण आपण काय झालं आपण बघूया की आज बँक निफ्टी ब्रेक केला होता 51,200 ब्रेक केला आणि खाली 51,140पर्यंत गेला. आपलं टार्गेट जे होतं 51,050पर्यंतचं टार्गेट होतं. हे पण आपण याच्यासाठी प्लॅन केलं होतं की मार्केट जे आहे 51,250चा सपोर्ट आहे, याला जर ब्रेक केला तर 50,500पर्यंत एक पोझिशनल मार्केट खाली येऊ शकते. बट यस, बिकॉज आज गॅप डाऊन झालं आणि त्याच्यानंतर मार्केट गॅप डाऊन झाल्यामुळे जास्त खाली येऊ शकलं नाही. या लेवलला मार्केट क्लोज झालं असतं तर आपण एक्सपेक्ट करू शकलो असतो की एक चांगली डाऊनसाईड बघायला मिळेल. बट मार्केट गॅप डाऊन झालं. इथे पण आपला एक स्टॉप लॉस झाला, 51,300ला स्टॉप लॉस लावला होता, तो स्टॉप लॉस झाला. त्याच्यानंतर बाईंग साईडला आपण इंटरेस्टेड नव्हतोच ट्रेड करण्यामध्ये, कारण हे पण इथे पण आपण एक सेल साईडचा ट्रेड केला होता आणि 51,300ला स्टॉप लॉस लावला होता. तर बायमध्ये आपण नंतर इंटरेस्टेड नव्हतो. मार्केट इमिडिएटली वर गेला आणि मग पूर्ण दिवसभर मार्केट जे आहे एक साईडवेज मोमेंटम केलेला आहे. आता वरच्या साईडला 51,800 जेव्हा ब्रेक करेल तेव्हा आपण एक प्लॅन करू शकतो बाय करायचा. तोपर्यंत आता आपण प्लॅन करणार नाही. 51,700ला चालू आहे. इथून 51,800 एकदा ब्रेक केलं तर तिथून आपल्याला 150 पॉईंट वर भेटू शकतात 950पर्यंत. तर हा एक लेवल आहे 51,800. हा ब्रेक केला तर आपण बाय करू 51,950, हे आपलं टार्गेट राहील. आणि जोपर्यंत आता इथे एक रेंज बनवलेली आहे, या रेंजच्या मधात जोपर्यंत आहे
तोपर्यंत आपण काही करणार नाही. सेल आपल्याला करायचा असेल तर 51,500च्या खाली गेला तरच आपण बँक निफ्टीमध्ये सेल प्लॅन करू. तर ओके, असे काही दिवस येतात ज्या दिवशी आपला निफ्टी बँक निफ्टी दोन्हीमध्ये पण स्टॉप लॉस सेट झाला, दॅट इज ओके. पण आपला स्टॉप लॉस पण जास्त मोठा नव्हता, 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस होता, तर दॅट इज फाईन. इतका तर मार्केटमध्ये आपण स्टॉप लॉस देऊच शकतो. लेट सी स्टॉक्स, आपण स्टॉक्स बघूया. स्टॉक्समध्ये काय ट्रेड होऊ शकते. तर तुम्ही जे स्टॉक्स कमेंटमध्ये मेन्शन केले होते त्याच्यापैकीच मी स्टॉक घेतलेला आहे, लक्ष्मी ऑर्गॅनिक्स, जो तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन केला होता. लेट सी या स्टॉकमध्ये काय झालेलं आहे. तर आता या स्टॉकमध्ये एक मोमेंटम झालं होतं 220 खाली 220ला आला होता. इथून एक मोमेंटम झालं 270पर्यंत टच केला, आता वापस खाली येत आहे आणि 260 चालू आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये जो सपोर्ट आहे तो 250ला सपोर्ट आहे. तर ज्यांनी पण बाय केलेला आहे, बाय करून होल्ड करताय, तर 250च्या सपोर्टनी तुम्ही होल्ड करू शकता. वरती जे आहे तुम्हाला इथे 275 270 या लेवलला रेजिस्टन्स दिसत असेल. जर बाय करायचं असेल थोडाफार डीप आला 250च्या जवळपास तुम्ही एंट्री करू शकता याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक मोठं टार्गेट जे आहे तुम्हाला 275च्या वर जेव्हा निघेल तेव्हाच तुम्हाला याच्यामध्ये एक मोठं टार्गेट भेटू शकते 300पर्यंत. तर आत्ता ज्यांच्याकडे बाय आहे, ज्यांना होल्ड करायचं आहे, ते 250च्या स्टॉप लॉसनी होल्ड करू शकता स्टॉक. नवीन एंट्री जर करायची असेल तर मी सजेस्ट करेल 250च्या जवळपास एंट्री करा. इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 225च्या जवळपास, तर तुम्ही लॉंग टर्म पण होल्ड करताय तर 250 240 या रेंजमध्ये एंट्री करू शकता. 225 220चा स्टॉप लॉस आणि इव्हेंच्युअली तुमचं लॉंग टर्म टार्गेट जे आहे 300 रुपयापर्यंत राहील. हा स्टॉक 300 रुपयापर्यंत जाऊ शकतो या इयरमध्येच, खूप चांगली पॉसिबिलिटी आहे. अनादर स्टॉक आपण एक बघूया, रॅम्को सिमेंट. एक चांगला मोमेंटम झाला, नंतर एक कन्सॉलिडेशन झालं, इथे ब्रेकडाऊन होईल असं दाखवलं होतं, पण आज एक चांगला मोमेंटम झाला, वरच्या साईडला क्लोज दिलेला आहे. तर आता याच्यामध्ये सिम्पल ठेवूया, 860च्या वर निघाला तर बाय करायचा आहे आणि याचं टार्गेट जे आहे ते 890 रुपयाचं टार्गेट राहील आणि 900 रुपयाचं आहे. तर याच्यामध्ये एक सिम्पल ट्रेड आपण आयडेंटिफाय करू शकतो. 860च्या वर गेलं तर आपण बाय करणार. आपला स्टॉप लॉस जो राहील तो राहणार आहे 830ला. 830 म्हणजे एक्झॅक्टली या कॅन्डलच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवणार आणि टार्गेट जे आहे टार्गेट आपण ठेवणार आहे 890 आणि 900. तर हे दोन आपले टार्गेट राहणार आहे. मी एक्सपेक्ट करताय 1 ते 2 दिवसातच हा टार्गेट अचीव होऊन जाईल. तर आता 855 चालू आहे, 860च्या वर गेला तर बाय करा. 830ला स्टॉप लॉस ठेवा, 30 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टार्गेट 890 आणि 900 हे दोन टार्गेट तुमचे असायला पाहिजे. हा एक ट्रेड आहे रॅम्को सिमेंटमध्ये. हा ट्रेड तुम्ही करू शकता. येत्या स्विंग ट्रेड 3 ते 4 दिवसामध्ये टार्गेट अचीव होऊ शकते. ओके, आय होप तुम्हाला ॲनालिसिस आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओचं लाईक टार्गेट आपण 150 लाईक्स ठेवलेलं आहे. आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट युनीचे डेली ॲनालिसिस व्हिडिओ मिळत राहतील याच चॅनलवर. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यस, डेफिनेटली तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टॉक्स इन्क्लूड करायचे आहे ॲनालिसिससाठी त्यांना कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जर तुम्ही ट्रेड केला असेल आयदर स्टॉप लॉस टार्गेट जे काही पण झालं असेल, पण तुम्ही जर लाईव्ह ट्रेड करत आहे माझ्यासोबत, लाईव्ह ट्रेड केला असेल तुम्ही किंवा आपल्या कोर्समधली कोणती स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही काही ट्रेड करत असाल तर डेफिनेटली मेन्शन करा कमेंटमध्ये की तुम्ही काय ट्रेड केला आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला, लॉस झाला, या गोष्टी मेन्शन करत चला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.